नमस्कार मंडळी. तर तुम्ही 3 महिन्यापूर्वी बघितलं होतं इथं ना मी करडईची भाजी टाकली होती आणि त्याच्यामध्ये ना करडईच्या भाजीमध्ये आपलं मोहरीचं बी होतं. तर मी काही टाकलं नव्हतं पण ते आपोआप उगलं होतं आणि आता ही मोहरी ना आपल्याला काढायला आलेली आहे. म्हणजे बघा वाळून गेलेलं त्याचं बी. तर आज मी काढायला आलेली आहे शेतामध्ये. तर चला मी पहिलं काढते. आता हे सगळं वाळून गेलं हे का गोणीमध्ये मी भरते आणि मग त्याचं आपल्याला पाखरून हे करू आपण. चालू आहे ना. आता ना ही सगळी ना गुन्हेमध्ये भरून असं वरच्या वरची कापून घेऊन मस्त आपली घरी ऑर्गॅनिक मोहरी घरच्या घरी तयारी. आता ही आपण अशीच ना याच्यामध्ये भरू म्हणजे मग हे होईल. आता ती पूर्ण वाळून गेलेली आहे. थोडीशी त्याच्यावरती हे केलं का लगेच बिया निघते मोहरीच्या. बस झालं. आणि इकडं हे आमचं करडईचं बी आहे. त्याला खूप जास्त करडे बघा तिकडून इकडं इथपर्यंत आहे. आणि इथं आमचं शेपूचं सुद्धा बी आले मस्त एकच झाड आहे त्याचं. तुम्हाला खरं सांगू का, कापलेली मोहरी पोत्यात घालून कुटायची आयडिया मला यूट्यूबच्या माध्यमातूनच मिळाली. माझ्या यूट्यूबच्या ज्या काही माझ्या बहिणी असतील ब्लॉगर बहिणी, तर त्यांचे पण व्हिडिओ मी बघते आणि ज्या काही शेती करतात त्यांनी ना मोहरी करताना मी व्हिडिओ बघितले होते 1-2 व्हिडिओ. तर त्या जसं करतात ना तसंच मग मी पण केलं म्हणजे पोत्यात घालून. नाहीतर मी काय करायची म्हणजे एखाद्या याच्यावरती आपलं जे काय असेल म्हणजे ओपन असेल त्याच्यावरती करायची. तर कुटायची आणि ते कुटताना ना बरेचसे दाणे मोहरीचे असे बाहेरच उडायचे. तर ही आयडिया ना मला एकदम बेस्ट वाटली आणि त्याच्यामुळं मग मी पण तशीच करते. खरं तर ही मोहरी ना गेली म्हणजे 8 दिवसापासून काढायला आली होती. पण आज काढू उद्या काढू असं करता करताना 8 दिवस निघून गेले आणि आज शेवटी मनाशी ठरवलंच होतं की मोहरीचं आज ना काढून सगळं नीट व्यवस्थित करायची. आता घरच्या शेतामध्ये आपण काही पण माल पिकवू द्या, त्याचं उत्पन्न आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच. आता बघता बघता ना किती छान आणि मस्त अशी ऑर्गॅनिक मोहरी तर तयार झालेली आहे. नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघितलं होतं माझ्याकडे खूप सारा लसूण होता म्हणजे इथं वरती टांगलेलं होतं मी आणि तो आता काढलाय आम्ही इथलं म्हणजे पोटमाळ्याचं काम केलं त्यावेळेस तुम्ही बघितलं काढलाय मी आणि याच्यामध्ये भरला होता. तर तो पूर्ण ना आता हे गेलाय काय म्हणते त्याला कांड्या सगळ्या मरून गेल्यात. तर आता ह्याचं काय करायचं असं चालू होतं. तर हा सगळा लसूण ना आपल्याला खाली ओतून पेटून द्यायचा कारण काही होणार तर नाही याचं म्हणजे खूप सारं खराब झालेलं आहे. कांड्या पूर्णपणे भरून गेलेले आहेत. तर चला आता थोड्याफार घरी वापरण्यासाठी कांड्या ठेवणार आपण आणि बाकीचे सगळ्या पेटून देणार. या लसणाच्या बाबतीत आमची झालेली चूक म्हणजे लसूण खूप उशिरा विकायला काढला. तर लवकर विकायला काढला असता म्हणजे ज्या वेळेस लसूण लागवड चालू होती त्यावेळेस जर विकला असता तर त्याचे थोडेफार पैसे झाले असते. पण कसं आहे माहिती आहे का, गेल्या वर्षी 400 रुपये किलोचं मार्केट होतं आणि ह्यावेळेस फक्त 50 रुपये किलोच होतं. त्याच्यामुळं मग विकायला पण वाटत नव्हतं का बसून तिथं जाऊन विकावं म्हणून. तर त्याच्यामुळं मग लसूण असाच वायाला गेला आमचा. तर बघा शेतकऱ्याचं जीवन हे असंच असतं म्हणजे कधी पैसा असतो तर कधी नसतो पण. तर त्याने फक्त पिकवायचं आणि त्याचं विकायचं सुद्धा त्याच्या हातात नसतं. तर चला बाय बाय.